खुशखबर खुशखबर खुशखबर. गड इंग्लज मध्ये घेऊन येत आहोत प्रथमच अत्याधुनिक मशीनरी युक्त जिम फोर्स फिटनेस. आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स, बडगाव रोड, गड इंग्लज. एक बातमी आणि काम चालू हे खरोखरच आज अंमलात आणलं ते जनगर्जनानं आणलं. गडिंग्लज मध्ये हायवेचं काम संपलं, पण गेले 1.5 महिन्यापासून गडिंग्लजकर या हायवेवर बंद असलेल्या पथदिव्यांमुळे त्रस्त झालेले होते. साहेब, तुम्ही लाईट बिलासाठी माणसाच्या जीवनात खेळत असाल तर तुमचं लाईट बिल श्रेष्ठ काय गडिंग्लजकरांचा जीवन श्रेष्ठ. गडिंग्लज मध्ये हायवे तर झाला, पण सोबत अनेक समस्या घेऊन आला. नागरिकांच्या हायवेच्या तक्रारींचा पाडा वाचावा तेवढा थोडाच आहे, पण त्या तक्रारींकडे हायवे प्रशासनाबरोबरच गड इंग्लज नगरपालिका देखील जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहे. नगरपालिकेचं मत आहे की लाईट बिल हे आपल्याकडे आहे असं कधी त्यांनी हायवेवाल्यांनी बोललं नव्हतं. हायवेवाले म्हणतात की हा सगळा रस्त्यातला स्ट्रीट लाईटचा बिल हा नगरपालिकेकडे वर्ग करणार. त्यांच्यात हे होणारा धासपूस त्याच्यामुळे हे जनतेला सगळा हाल सहन करायला लागत. स्ट्रीट लाईट नसल्यामुळे लोकांना त्रास होतोय. जनगर्जना लाईटद्वारे लाईटचे दिवे चालू नसल्यामुळे होणारा त्रास नागरिकांचा हा जनतेसमोर आणला. शिव जे कोण खुर्चीवर बसलेला आहे तो काय गडिंग्लजच्या मातीत जन्माला आलेला नाही. त्याच्यामुळं गडिंग्लजच्या जनतेबद्दल त्या माणसाच्या मनात किती आस्था असणार हा मात्र सवाल तयार करण्याची वेळ आलेली आहे. महिला, मुली यांच्याबरोबरच पुरुषही रस्त्यावरून चालताना भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. गाड्यांचा फोकस कमी जास्त असतो, त्याच्यामुळे समोरच्या गाडीला दिसत नाही. भले कुठलाही पक्ष असू दे, कुठलाही नेता असू दे, त्यांनी आपली त्या मार्गाची पूर्तता, लाईटची पूर्तता केली पाहिजे. आता दिसायचा वगैरे सुद्धा प्रॉब्लेम असतोय. ज्येष्ठ नागरिकांना नजर कमी असते, ऐकू कमी येत असते आणि लाईट नसले की आणि प्रॉब्लेम. लाईट रस्ता सुंदर झालाय पण त्याचा काय उपयोग आहे. दारातून जाताना एक लेडीज आता ह्या टायमिंगला ड्युटी संपवून जाताना एकटी जाणार म्हटल्यानंतर थोडं भीती असणारच ना. कोपऱ्यात तर काहीच लाईट नाही तिथे. माहित काय जे इथले आमदार आहेत तेच आमदार साहेब ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करतात. साहेब, तुम्ही ज्या मतदारसंघातनं निवडून गेलाय त्या मतदारसंघातली जनता अंधारात आहे. त्यांना उजेड तुम्ही देऊ शकत असाल तर लवकर या गोष्टीकडे लक्ष घालावं आणि गडिंग्लजकरांचा अंधार डोळ्यासमोरनं घालवावा अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे. नगरपालिका आणि हायवे प्रशासनाला खडबडून जाग आली आणि लगेच त्यांनी आज सकाळपासून सगळ्या पथदिव्यांची कामं सुरू केलेली आहेत. आणि आता मशीन सुरू झालेलं आहे. कितनी देर में चालू होगा ये? 24 hours में. आणि शेवटी गडिंग्लजचा दसरा चौकातला सायमास्ट हा सुरू झालेला आहे. पालकर मॅडमांनी काल बातमी केल्याबद्दल लाईट लागलेली आहेत. थँक्यू मॅडम. 1.5 महिन्याला आम्ही या लाईटसाठी तळमळत होतो. आज ही लाईट सुरू होत आहे. मी अंड्याच्या दुकानात कामाला आहे. अंडे घेऊन जाताना इथं बरोबर स्टँडच्या इथं लाईट नाही, काय नाही, तर माझं नुकसान झालं आहे. गाडीवरून अंडी मी खाली पडली आहेत. मॅडमच्या बातमीनं याचं लाईट चालू झालेलं आहे. जनगर्जना मॅडमचं त्या बातमीमुळे ते आता चालू करून द्यायला आलं, त्यामुळे आभारी आहे त्यांचं. आता बघा लाईटचा हा अगदी आनंदाचा क्षण आहे आणि जनगर्जनाला इथे मी पूर्णपणे आभार मानतो त्यांचे. पालकर मॅडममुळे ही चालू झालेली आहे लाईट आणि आतिषबाजीमध्ये हे जल्लोष करण्यात आलेला आहे. जनगर्जना लाईव्ह यांच्या प्रयत्नातून शहर हे उजळून निघालेलं आहे. मी लाईफ इन्शुरन्सचं काम करतो, मात्र कामानिमित्त परगावी जाण्याचा 1-2 वेळा मला प्रसंग आला आणि अशा वेळेला इथं अपघाताचे 2 प्रसंग घडले. पावसाळ्यात इथं ही गैरसोय दूर झालेली आहे. जनगर्जना लाईव्ह आणि लता पालकर यांचे संपूर्ण गडिंग्लजवासियांच्या तर्फे आपले हार्दिक अभिनंदन व आभार. आम्ही ज्येष्ठ नागरिक असून आम्हाला जाण्या येण्याचा त्रास होत होता. जनगर्जनामुळे लाईट चालू झाली. थँक्यू जनगर्जना. बातमी टाकली जनगर्जना आणि रात्री वेळ झाला होता तरी पण मॅडमांनी रात्री येऊन बातमी केली होती. त्या बातमीचा परिणाम म्हणजे आज लगेच प्रशासनानं त्याच्यावर कारवाई करून हायमॅकचं काम चालू केलं. त्याच्याबद्दल जनगर्जनाचं मनापासून आभार. आनंद व्यक्त करताना गडिंग्लजचे नागरिक. पण प्रत्येक वेळी नागरिकांनी संताप व्यक्त करायचा, जनगर्जना लाईव्हने बातमी करायची आणि त्यानंतर प्रशासनाला जाग घेऊन प्रशासनानं त्यावर कार्यवाही करायची, हे बरोबर नाही आहे.
त्यामुळं यापुढं पोलीस प्रशासन असू देत, नगरपालिका प्रशासन असू देत किंवा हायवे प्रशासन असू देत, प्रत्येकानं आपलं कर्तव्य वेळेत बजावावं, अन्यथा नागरिकांच्या संतापाला त्यांना सामोरं जावं लागेल, याची सुद्धा त्यांनी दक्षता घेतली पाहिजे. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज. त्या स्त्रीच्या जातीला जन्माला आली, पण रात्री 11 वाजता सुद्धा माझ्या गडिंग्लजच्या जनतेचे हाल काय आहेत, जी बातमी तयार करणं, मी म्हणतोय पुरुष 10 वाजता फिरला तर बातमीसाठी दुःख वाटून घ्यायची गरज नाही, पण एक महिला असून सुद्धा माझ्या गडिंग्लजच्या जनतेचे हाल सुखकारक झाले पाहिजेत, हे संपले पाहिजेत. म्हणून जी जनगर्जना लाईव्हसाठी ज्या काम करणाऱ्या आमच्या भगिनी लताताईला मी परमेश्वराच्या चरणी एवढी प्रार्थना करतो की लताताईनं ही जे आवाज आणि हे जे विचार आहेत, हे विचार अखंडितरित्या असेच चालू ठेवण्यासाठी तिला काळभैरवनं अशीच पद्धतीची शक्ती देऊ. जनगर्जना लाईव्ह इनफॅक्ट म्हणजे इनफॅक्ट.